समोसे कसे असावेत तर असे एकदम खुसखुशीत आणि महत्त्वाचं म्हणजे मैदा न वापरता अगदी गव्हाच्या पिठापासून बनवलेले हे इटुकले पिटुकले समोसे मैद्याच्या समोश्यापेक्षा सुद्धा भारी लागतात। कुणाला न सांगता खायला दिले तर त्यांना कळणारही नाही की हे समोसे गव्हाच्या पिठाचे आहेत। कारण भाग्यश्रीज किचनमध्ये जिभेचे चोचले तर पुरवायचे आहेत पण पौष्टिक खाऊन। त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा आणि व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक नक्की करा। आणि याच्यासोबत आपण मार्केटमध्ये मिळते तशी चटणी पण करणार आहोत। हे पहा किती खुसखुशीत समोसे झालेले आहेत आणि सगळं कशी घरच्या घरी करायचे एकदम असे सुटसुटीत। स्टेप बाय स्टेप सगळी कृती सांगणार आहे, त्यामुळे व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत पहा, कुठे देखील स्किप करू नका। चला तर मग लगेचच रेसिपीला सुरुवात करूया। नमस्कार मंडळी, वेलकम बॅक कुकिंग अँड ब्लॉगिंग विथ भाग्यश्री। तर आज आपण करतोय गव्हाच्या पिठाचे समोसे। त्यासाठीचे साहित्य पाहूया। तर वरील आवरणासाठी साहित्य घेतलेले आहे। हे अशा पद्धतीचे प्रमाण घेतले तर आपले समोसे अजिबात तेलकट होणार नाहीत। समोशाच्या वरील आवरणासाठी 1.5 कप गव्हाचं पीठ, 2 चमचे तेल, एक अर्धा चमचा ओवा, चिमटभर मीठ आणि 2 चमचे बारीक रवा घेतलेला आहे। तेलाचं मोहन करायचं आहे, त्यासाठी 2 ते 4 चमचे तेल घेतलं तरी देखील चालेल। 1.5 कप गव्हाच्या पिठासाठी अर्धा कप रवा घेतलेला आहे। पीठ मळण्यासाठी पाणी घेतलेलं आहे। आता आपण लगेचच पीठ मळायला घेऊया। परातीमध्ये आधी गव्हाचं पीठ घेते। हे पीठ मी चाळून घेतलेले आहे। आता यामध्येच आपण हा बारीक रवा घालून घेऊ। तुमच्याकडे जर बारीक रवा नसेल, मोठा रवा असेल तर तो तुम्ही मिक्सरमध्ये फिरवून देखील घेऊ शकता। आता चवीनुसार मीठ घालून घेऊया। यामध्ये ओवा घालून घेऊ। मी हा ओवा हाताने चोळून घेतलेला होता आणि हे तेल घालून घेऊया। आता यामध्ये हे तेल ओतून घ्यायचं आणि हे सर्व हाताने आपल्याला चांगलं या पिठाला चोळून घ्यायचं आहे। 2 ते 3 मिनिटं आपल्याला हे पीठ हे तेल या पिठाला चांगलं चोळून घ्यायचं आहे। याने काय होतं, समोसे आपले चांगले खुसखुशीत होतात आणि अजिबात तेलकट होत नाहीत। आता मी इथे कोमट पाणी घेतलेलं आहे। कोमट पाणी थोडं थोडं घालत आपल्याला हे पीठ चांगलं मळून घ्यायचं आहे। खूप गरम आणि कडकडीत पाणी नाही, अगदी कोमट पाणी घेतलेलं आहे। या पिठामध्ये आपण रवा मिक्स केलेला आहे, त्यामुळे याला आपण सैलसरच मळून घ्यायचं आहे। जास्त देखील घट्ट मळायचं नाही। घट्ट मळलं म्हणजे काय होणार आहे, रवा पाणी शोषून घेतो आणि थोड्या वेळात हे पीठ जास्तच घट्ट होईल। त्यामुळे थोडंसं सैलसर मळून घ्यायचं आहे आपल्याला। हे पहा, पिठाची कन्सिस्टन्सी सैलसरच मळून घेतलेलं आहे। आता हे कमीत कमी अर्धा तास आणि जास्तीत जास्त 1 तासभर आपल्याला हे भिजत ठेवायचं आहे। त्यामुळे मी हे झाकून एक अर्धा ते पाऊण तास भिजत ठेवते। आता समोशाच्या आतील सारणासाठीचे साहित्य पाहूया। सर्व साहित्य इथे घेतलेले आहे, मी तुम्हाला दाखवते। 3 ते 4 बटाटे घेतलेले आहेत, उकळून छान असे मॅश करून घेतलेले आहेत साल काढून। 1 डिश भरून कोथिंबीर घेतलेली आहे। 1 वाटी भरून हिरवे वाटाणे घेतलेले आहेत। चवीनुसार मीठ आहे आणि मसाल्यामध्ये हळद आहे, लाल मिरची पावडर आहे, गरम मसाला पावडर, आमचूर पावडर, बडीशेप थोडीशी जाडसर कुटून घेतलेली आहे, धणे थोडेसे कुटून घेतलेले आहेत आणि जिरे आहेत। आतील सारणासाठी एवढे साहित्य घेतलेले आहे। गॅसवर कढई ठेवून आता आपण सारण तयार करणार आहे। त्यासाठी कढईमध्ये मी 2 चमचे तेल घालून घेते।
समोसेच्या सारणासाठी तेल खूप जास्त वापरायचं नाही, कारण समोसे ऑलरेडी तेलकट असतात, त्यामुळे थोडंसंच तेल वापरायचं सारणासाठी. आता इथे तेल गरम झालेलं आहे, तेलामध्ये जिरे घालून घेऊ. आता कुटलेलं जे धने होते ते धने घालून घेऊया. बडीशेप घालायची आहे. छान जरा परतून घेऊ तेलामध्ये. आता हे मंद आचेवर छान 2 मिनिटं परतून घेतले. यामध्ये आपण वाटाणा घालणार आहे. हा मटार घालून आपण थोडा वेळ 2 मिनिटं परतून घेऊया. आता मटार छान परतून घेतला. यामध्ये हळद घालून घेऊ. मिरची पावडर आणि आपण जे घेतलेले ते सर्व मसाले घालून घेऊ. असे म्हणायला गेलं तर समोसाच्या आवरणामध्ये आपल्याला जास्त काही मसाले वगैरे लागत नाही. जे काही पावडर मसाले आहेत तेवढेच लागतात. कांदा वगैरे चिरत बसून घालायची काही गरज नाहीये. आता हे मटारमध्ये 1-2 मिनिटं छान परतून घेऊया सर्व मसाले. आणि हा ताजा मटार घेतलेला आहे. हा थोडासा पाण्यातून उकळून मी घेतलेला आहे. थोडंसं गरम पाण्यात हा उकळून घ्यायचा आहे आणि मगच यामध्ये वापरायचा आहे. आता इथे मॅश केलेले सर्व बटाटे यामध्ये घालून घेऊया. आता बटाटा यामध्ये मिक्स करून घेऊया. आणि बटाटा मॅश करताना एकदम देखील मॅश नाही करायचे, थोडेसे तुकडे ठेवायचे. म्हणजे समोसा खाताना कसं आपल्या दाताखाली बटाट्याचे चंक्स लागले म्हणजे खूप छान लागतं. त्यामुळे एकदम बारीक देखील मॅश नाही करायचा. आता हे सर्व एकसारखं यामध्ये मिसळून घेऊया. आता इथे आपण चवीनुसार मीठ घालून घेऊया आणि वरून बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर घालून घेऊ. आता ही कोथिंबीर घालून यामध्ये व्यवस्थित छान मिक्स करून घ्यायचं. तुम्हाला जर आवडत असेल तर यामध्येच तुम्ही पुदिन्याची पाने देखील बारीक चिरून घालू शकता. आता हे सर्व मिक्स करायचं आहे आणि थोडे चंक्स असे आपल्याला याने फोडून घ्यायचे आहेत. एकदम पण नाही बारीक करायचं. हे छान एकसारखं मिक्स करून घेऊया. आता हे समोसाचे सारण आपल्याला पूर्ण गार होऊन द्यायचं आहे. हे सर्व छान मिक्स करून आपले हे समोसाचे सारण इथे तयार झालेले आहेत. आता याला पूर्ण थंड होऊ देऊया. तोपर्यंत आपली तिसरी स्टेप करून घेऊया, ती म्हणजे चिंचेची चटणी. 1 वाटी चिंच, 1 वाटी साखर, चिंचेतले चिंचोके पूर्ण काढून घेतलेले आहेत. एक वाटी साखर घ्यायची आहे. काळं मीठ घेतलेलं आहे चवीनुसार. साधं मीठ घेतले. 2 चमचे कॉर्नफ्लॉवर घेतलेला आहे. चाट मसाला घेतलेला आहे. लाल मिरची पावडर तुम्ही घेऊ शकता. आता समोसा सोबतची चटणी मिळते ना, ती चिंचेचीच असते आणि ती साखरेपासूनच बनवली जाते. तुम्हाला गूळ वापरायचं असेल तर तुम्ही वापरू शकता. आता यामध्ये साखर घालून घेतली, यावरती चिंच घालून घेऊया आणि आपल्याला पाणी घालून घ्यायचं आहे. यामध्ये खूप सोपी आहे करायला ही चटणी. अडीच वाटी पाणी घालून घेतलं. आता हे गॅस मोठा ठेवून आपल्याला याला उकळी काढून घ्यायची आहे. गॅस मोठा करून साखर विरघळून घ्यायची आहे.
1-2 मिनिटांमध्ये साखर छान विरघळून घ्यायची. 6 ते 7 मिनिटं आपल्याला ही चिंच एकदम गाळ शिजवून घ्यायची आहे. हे पहा, उकळी आल्यानंतर इथं साखर पूर्ण विरघळलेली आहे. आता इथून पुढं आपल्याला 6 ते 7 मिनिटं आपल्याला ही चिंच छान अशी शिजवून घ्यायची आहे यामध्ये. आता इथे 6 ते 7 मिनिटं आपण चिंच छान अशी शिजवून घेतलेली आहे. आता याला आपण गाळून घेऊया. गॅस मी बंद केलाय. आता एका भांड्यावर मी अशी चाळण ठेवलेली आहे. यावरती ही सर्व चिंच मी ओतून घेते. या चिंचेची सगळी चव, जो अर्क असतो ना, तो सर्व पाण्यात उतरला आहे. तरी देखील याला आपण वरून असं घासून चाळून घेऊया. आणि यातील जो पल्प असतो ना, जो गर असतो ना, तो देखील या चाळणीतून आपल्याला चिंचेच्या पाण्यामध्ये उतरला जाईल. आता वरून थोडंसं पाणी घालून आपल्याला हा पल्प छान असा गाळून घ्यायचा आहे. यातील चिंचेचा वर चोथा, ज्या काही काड्या राहतात त्या वर राहतात आणि गर सगळा खाली त्या पाण्यामध्ये उतरला जातो. हे पहा, अगदी मी थोडं पाणी घालून यातील सर्व पल्प या चाळणीतून गाळून घेतलेला आहे खाली पाण्यामध्ये. अशा प्रकारे आपल्या या चिंचेच्या चटणीला एकदम छान चव लागते. हे पहा, इथे मी सर्व चिंच अशा पद्धतीने गाळून घेतलेली आहे. आता हे पाणी आपल्याला कढईमध्ये ओतून घ्यायचं आहे आणि गॅस चालू करायचा आहे. आता परत या चिंचेच्या पाण्याला आपल्याला उकळी आणायची आहे. आणि बाकीचं साहित्य घालून घ्यायचं आहे. यामध्ये मीठ घालून घेऊया. चाट मसाला घालून घ्यायचा आहे. थोडंसं काळा मीठ देखील घेतलेलं आहे, ते घालून घेऊया आणि हे छान असं मिक्स करून घेऊ. नुसती चटणी बघायला गेलं तर थोडी पातळ होते, त्यामुळे कॉर्नफ्लॉवरमध्ये थोडंसं पाणी घालून आपल्याला ह्याची स्लरी करून या चटणीमध्ये मिक्स करायची आहे, जेणेकरून आपली चटणी एकसंध होईल. एकदम ही पातळ नाही होणार, थोडंसं याला घट्टसरपणा, दाटसरपणा येईल, म्हणून हे कॉर्नफ्लॉवर आपल्याला यामध्ये घालायचं आहे. आणि यामध्ये थोडंसं पाणी घालून यातील गुठळ्या मोडून घ्यायच्या आणि हे आपल्याला कॉर्नफ्लॉवर चटणीमध्ये घालून घ्यायचं आहे. आता पहा, याला थोड्या वेळानं खूप असं दाटसरपणा, घट्टसरपणा येईल. तर याला सतत ढवळून थोडंसं मिक्स करून घ्यायचं. छान अशी उकळी काढून घ्यायची आहे. हे पहा, किती दाटसरपणा आणि घट्टसर अशी आपली इथे चटणी तयार झालेली आहे. 3 ते 4 मिनिट मंद आचेवर आपण ही चटणी शिजवून घेतलेली आहे. आता ही मस्त छान अशी आपली चिंचेची चटणी तयार झालेली आहे. आता गॅस बंद करू आणि आता लगेचच आपण समोसे करायला घेणार आहे. कणिक देखील आपली अर्धा पाऊण तास किंवा 1 तास अशी छान भिजलेली आहे. थोडीशी मळून घेऊया. इथे कणिक पहा आपली छान अशी भिजलेली आहे आणि याचे आपण मोठे नाही, एकदम छोटे छोटेसे समोसे करणार आहोत. त्यासाठी मी इथे एक छोटासा गोळा घेतलेला आहे. हे पहा, एवढा एवढा गोळा घेऊन आपल्याला याचे छोटे छोटे गोळे तयार करून घ्यायचे आहेत. आता एकसारख्या आकाराचे मी इथे 10 ते 12 गोळे तयार करून घेणार आहे. आणि मिनी समोसे करण्याचे कारण सांगते तुम्हाला. हे तळण्यासाठी आपल्याला तेल थोडंसंच लागतं. म्हणजे आपण जर मोठ्या आकाराचा समोसा करायला घेतला तर त्याला तेल भरपूर लागतं, कारण आपल्याला भिजेपर्यंत समोसा त्यात
पूर्ण बुडेपर्यंत तळायला लागतो, त्यामुळे तेल भरपूर लागतं. त्यामुळे अशा पद्धतीचे हे मिनी आणि छोटेसे इटुकले पिटुकले समोसे करण्यास खूप सोपे जातात आणि हे वाढायला पण खूप छान छोटे छोटे आहेत. त्यामुळे चला तर इथं आपण समोसा तयार करायला घेऊया. बाकीचं पीठ मी इथं झाकून ठेवलेलं आहे, कारण यामध्ये रवा घातलेला आहे, त्यामुळे आपलं हे पीठ वाळू शकतं, त्यामुळे झाकून ठेवलं. अगदी थोडंसंच पीठ किंचितच लावून आपल्याला ही लाटी लाटून घ्यायची आहे. जास्तही पीठ लावू नका किंवा तेलही लावू नका. यात आपण मोहन घातलेलं आहे, त्यामुळे काही गरज नाही वरून लावायची. तर ही अशा पद्धतीने लाटी लाटून घेतलेली आहे. आता ही पारी लाटायची कशी, तर पुरी असते ना त्यापेक्षा थोडंसं पातळ, म्हणजे आपली चपाती असते ना तेवढी पातळ आपल्याला लाटून घ्यायची आहे. आता आपण हे सुरीनं मधून कट करणार आहे. आता हे कापलंय ना मधलं, याचे 2 भाग करून झाले. आता याच्या पहिल्या भागाला आपण थोडंसं पाणी लावून घ्यायचं आहे. इथं दोन्हीला दाखवते मी तुम्हाला. आणि हे नुसतं असं एकावर एक असं ठेवून द्यायचं आहे. हे पहा अशा पद्धतीने आणि असं चिटकवून घ्यायचं. हे पहा अशा पद्धतीने आपल्याला याचा कोन तयार करून घ्यायचा आहे. दुसरा देखील दाखवते मी तुम्हाला. इकडचं आणि इकडचं घेऊन आपल्याला हे चिटकवून घ्यायचं आहे आणि जो आपला टोक आहे ना तो असा दाबून घ्यायचा आहे. हे पहा, आणि दोन्ही कडा आपल्याला चिटकवून घ्यायच्या आहेत व्यवस्थित. आता याचा असा कोन तयार होतो. आता यामध्ये आपल्याला सारण भरायचं आहे. जेवढं मावेल तेवढं सारण आपल्याला यामध्ये भरून घ्यायचं आहे. हा आपला कोन तयार झालेला आहे. सारण देखील आपलं थंड झालेलं आहे पूर्ण. आता हे सारण यामध्ये भरून घेऊया. मिनी समोसा आहे त्यामुळे थोडंसं सारण भरून घ्यायचं आहे. याच्यात अगदी चमचा ते 1.5 चमचा सारण मावतं. आता याला आपण बंद करून घेऊया. थोडंसं खालून दाबून घ्यायचं, व्यवस्थित सारण बसलंय का पाहायचं आणि थोडंसं याला पाणी लावून घ्यायचं, म्हणजे ह्या कडा छान आपले चिटकल्या जातील. आणि असं हे दाबून घ्यायचं, असं बंद करून घ्यायचं. व्यवस्थित बंद करून घेऊया. हे पहा अशा पद्धतीने इथे हा समोसा आपला तयार झालेला आहे. दुसरा देखील तसाच करून दाखवते तुम्हाला. आता हा आपण कोन तयार करून घेतलेला होता दुसरा देखील, हा देखील मी तुम्हाला भरून दाखवते. हा कोन व्यवस्थित आपण तयार करून घेतलेला आहे. यामध्ये मावेल तेवढं सारण भरायचं. हलक्या हाताने दाबून असं सारण भरायचं, म्हणजे ते खालपर्यंत पोचलं जाईल आणि व्यवस्थित छान असं आपण हे चिटकवून घ्यायचं. व्यवस्थित असा दाबून खालपर्यंत आपल्याला बंद करून घ्यायचं आहे. यामध्ये मावेल तेवढं हलक्या हाताने आपल्याला सारण भरून घ्यायचं आहे आणि थोडंसं कडाला पाणी लावून आपल्याला हे चिटकवून बंद करून घ्यायचं आहे. आता हे बंद करून घेऊया. आणि मध्ये तुम्हाला दुमड मारायची असेल तर दुमड मारून घेऊ शकता. अर्ध्या बाजूचा परत समोसा चिटकावून घेऊ शकता. हे पहा इथं दुसरा सुद्धा आपला समोसा तयार आहे. आता बाकीचे उरलेले समोसे अशाच पद्धतीने आपण करून घेऊया. एक सोबत आपण इथे 10 ते 12 समोसे देखील करून घेऊ शकतो. परत ते तळायला घ्यायचे. फक्त त्यावरती एक कॉटनचा कपडा ओला करून घट्ट पिळून झाकून ठेवायचा. त्यामुळे आपले समोसे आहेत ना सुकणार नाहीत आणि ते कॉटनच्या कपड्याने झाकून ठेवल्यामुळे एकदम छान आहे तसे राहतील. चला तर मग आता बाकीचे सगळे समोसे देखील मी इथे अशा पद्धतीने तयार करून घेते. आपण जे प्रमाण घेतले ना त्याच्यामध्ये 35 ते 40 इटुकले पिटुकले छोटेसे समोसे तयार होतात. इथे मी यातील अर्धे तयार करून घेतलेले आहेत आणि बाकीचे पीठ झाकून ठेवलेले आहेत.
ते नंतर तयार करून घेणार आहे. आता आपण समोसे तळायला घेणार आहोत. आता इथे आपली 4थी स्टेपसुद्धा पूर्ण झालेली आहे समोसे करून न्यायची. आता आपली 5वी स्टेप आहे समोसे तळून घ्यायचे आहेत. यासाठी कढईमध्ये तेल तापायला ठेवलेलं आहे. तेल आपलं कसं गरम पाहिजे तर तेल जास्त कडकडीत गरम ही नको आहे, थोडंसं कोमटच पाहिजे, जेणेकरून आपलं रेग्युलर जे आपण पदार्थ तळतो तेवढ्या कडक ही तेल नको आहे, एकदम नॉर्मल असं कोमट तेल झालेलं पाहिजे. आता तेल व्यवस्थित तापले हे कसं ओळखायचं तर आपला समोसा टाकल्यानंतर लगेच त्याला जास्त बबल्स येत नाहीत. समोसा एकदम हे आपल्या समोश्याला जास्त बबल्स नाहीत आले याचा अर्थ आपलं तेल व्यवस्थित छान तापलेलं आहे. आता पहिले जे केलेले समोसे होते ते आधीच तळायला सोडायचे आहेत. जेवढे बसतात तेवढे समोसे इथे तळायला सोडू शकता. समोसे लगेच उलटण्याची गरज नाही, लगेच गडबड करू नका आणि आपल्याला छान असे खरपूस सोनेरी रंगावर हे समोसे छान तळून घ्यायचे आहेत, एकदम खुसखुशीत होईपर्यंत. नुसत्या मी याच्या कडा मोकळ्या करून घेतल्या, लगेच अजून पलटी मारली नाही. आता थोडंसं पलटायसारखं वाटतंय म्हणून पलटी मारून घेते. पलटून घ्यायच्या दोन्ही बाजू आपल्याला छान खरपूस रंगावर तळून घ्यायच्या आहेत. आता थोडासा रंग चेंज झालेला आहे, हे पहा, सोनेरी रंगावर खरपूस आपल्याला तळायला 5 ते 6 मिनिटं लागलेली आहेत. ही पहिली बॅच तळायला आपल्याला एकदम छान खुसखुशीत असे आपले समोसे इथे तळून झालेले आहेत. बाकी सर्व स्टेप्स अगदी पटापटा होतात, पण समोसे तळायला थोडा वेळ लागतो, कारण गव्हाच्या पिठाचे आवरण आहे आणि व्यवस्थित छान आपल्याला खरपूस रंगावर सोनेरी रंग येईपर्यंत हे समोसे छान असे तळून घ्यायचे आहेत. पहिली बॅच तळून झालेली आहे. आता आपण दुसरे समोसे देखील अशाच पद्धतीने तळून घेणार आहोत. पहिली बॅच आपल्याला 5 ते 6 मिनिटं तळायला लागली, तशीच ही दुसरी बॅच पण लागली. अशा पद्धतीने खरपूस एकसारख्या रंगावर आपले हे छान समोसे तळून घ्यायचे आहेत. तुम्ही जर व्यवस्थित छान पद्धतीने असे समोसे तळले ना तर 2 दिवस असेच खुसखुशीत हे समोसे राहतात. अगदी छान असे हे समोसे तळून झालेले आहेत आपले. एकसारख्या रंगावर व्यवस्थित छान असे हे समोसे तळून घेतलेले आहेत. तर आज आपण इथे स्टेप बाय स्टेप सगळी कृती पाहिलेली आहे. समोसे कसे करायचे, त्याचे पीठ कसे मळायचे, त्याची चटणी कशी करायची, त्याचे सारण कसे करायचे, आवरणाचे पीठ किती वेळ भिजत ठेवायचे, हे स्टेप बाय स्टेप सर्व काही आपण बघितलेले आहे. तळण्यासाठी सुद्धा वेगवेगळ्या टिप्स सांगितले आहेत, त्या सर्व तुम्ही फॉलो करून अशा पद्धतीचे हे समोसे बनवू शकता. इथे सांगितलेल्या बारीक सारीक टिप्स सोबत तुम्ही देखील अशा पद्धतीचे खुसखुशीत समोसे इथे करू शकता. एक समोसा मी तुम्हाला इथे तोडून दाखवते, हे पहा, काय मस्त समोसा झालेला आहे. चटणीत बुडवून खायला तर खूपच छान असा मस्त समोसा तयार झालेला आहे. तर कसा वाटला समोसाचा हा व्हिडिओ? ही रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर कमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरू नका. तुम्ही देखील अशा प्रकारे ही समोस्याची रेसिपी करून पाहू शकता. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा. चला तर मग परत भेटू अशाच एका नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत सर्वांना धन्यवाद.